हे पेढ्यांचं प्रयोजन असं आहे की आज माझा रिझल्ट लागलाय आणि मी कॉलेजमध्ये दुसरा आलोय आणि 2 विषयात पहिला आहे मी. अरे बाबा विभा, त्याची आधी पहिली दृष्ट काढून टाक बरं. चंदू, आता हुरळून जाऊ नकोस या यशाने. पुढचं वर्ष शेवटचं वर्ष आहे. खूप अभ्यास करायचा आणि याच्यापेक्षा जास्त यश मिळवायचं. आशू, तू का सतत रडतीयस? आशू, मला ना खूप गिल्टी असल्यासारखं वाटतंय. हे बघ, आपण डॅडशी बोलूया. ते असे किती दिवस आपल्यावर रागावलेले राहतील का? नाही जय, तुला नाही माहितीये डॅड कसे ते मला माहितीये. एक्झॅक्टली. आशू, तू तुझ्या वडिलांना ओळखतेस ग, मग तू हे असं इतकं मोठं पाऊल कसं उचललंस? एक्सक्यूज मी, सँडी आंटी. दिस इज आवर पर्सनल प्रॉब्लेम. दिस मॅटर कन्सर्न्स माय डॉटर. ती म्हणते ते अगदी योग्य. अनिरुद्धचा स्वभाव म्हणजे अशा वेळेला तर तो त्याच्या मनाचे आणि घराचे दोन्ही दरवाजे बंद करतो. आपण पहिले डॅडशी बोलूया, मग काय तो निर्णय घेऊया. नको नको, माझ्यात हिंमत नाहीये. जय, मम्मा म्हणते ते बरोबर आहे. आपण जाऊया आपल्या घरी. हा, कदाचित मामा मामी येऊन डॅडना मनवतील. चल जय, आपण जाऊया आपल्या घरी. चल जय, जय चल. जय चला, 6:30चा शो आहे, आपल्याला जायला लागेल. चला, वेळेत पोहोचायला हवा. अरे वा, शमिका, झालीस तू तयार एवढ्या लवकर? हा, कमाल आहे. म्हणजे? नाही काय आहे, मी तुझ्या आई बरोबर गेलो होतो सिनेमा बघायला पहिल्यांदा, आठवतं ना? तर हिने तयार व्हायला एवढा वेळ घेतला. तिला असं वाटलं की आपण गेलो सिनेमाला, तिथे बसलो की तो हिरो सगळा अभिनय थांबून म्हणणार, क्या विभाजी आई आप? अरे क्या फर्स्ट क्लास तयार हो के आई है. काय काही सांगता? आशुती, हे काय आहे सगळं? तुम्ही दोघं? हो, आम्ही दोघांनी आजच लग्न केलंय आणि हा काही सडन डिसिजन नाहीये. कोणालाही न सांगता तुम्ही इथे येऊन लग्न करता आणि घरात येता? काय समजता? काय घर आहे का हॉटेल वाटलं तुम्हाला? का लॉज वाटलं? का धर्मशाळा वाटली? शमिका प्लीज, मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही. अश्वती, तू मला कधीच वाटलं नव्हतं की माझी सख्खी बहीण असून तू. शमिका प्लीज असं नको ना बोलू तिच्याशी. बघा, आम्ही तुमच्याकडे खूप अपेक्षेने आलो. आता आम्हाला फक्त तुमचाच आधार आहे. बस, यातल्या कशाला काहीही अर्थ नाही. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मला हे लग्न मान्य नाही. जय, तू जाऊ शकतोस. ते काय माझीच चूक आहे. मी खूप अपेक्षेने आलो होतो इथे. मला असं वाटलं होतं की आपली माणसं आहेत, घेतील आपल्याला समजून. अशी मला एक गोष्ट कळून चुकली. या जगात कोणीच कोणाचं नसतं. खरंय आशू, आय एम सॉरी. मला असं वाटलं होतं की तू तुझं घर, तुझी माणसं मागे सोडून येतेस माझ्यासोबत, तर मी तुला चांगलं एक घर देऊ शकेन, एक चांगली फॅमिली देऊ शकेन, पण नाही. जय, तुझं वागणं आम्हाला कोणालाच मान्य नसलं तरी सुद्धा आशू सून आहे आता या घराची. आणि सून लक्ष्मी असते. लक्ष्मीला परत पाठवायचे संस्कार नाहीयेत आमच्यावर.